प्लॅन कोर्ट प्रॅक्टिस करतोय आणि मी तुम्हाला एक 2 मिनिटं सांगू इच्छितो की कायदे तज्ञमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय आहे. एक तर 3 वर्षाचा लॉ असतो आणि एक 5 वर्षाचा लॉ असतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यासाठी आपल्याला पहिले तर सीएटी क्लायंट एक्झाम असते ती आपल्याला ते सगळ्यांना द्यायला लागते. म्हणजे ज्यांनाही कायद्यामध्ये रस असेल, त्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल, त्यांना शिकायचं असेल पुढं, तर त्यांना त्या सीएटी एक्झाम त्यांना द्यायला लागतं. त्यानंतर सीएटी एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म, एक नॉर्मली ऑनलाईन फॉर्म येतो, तो फिलअप करायचा. फिलअप केल्यावर पूर्ण महाराष्ट्रात लिस्ट जी लागते, लिस्ट पर्सेंटेज वाईज, तर तुम्हाला कॉलेज डिवाइड होतात. कॉलेज डिवाइड झाल्यानंतर तुम्हाला ना कुठला कॉलेज भेटतो आणि तुम्ही तुमच्यापर्यंत तुम्हाला कुठला कॉलेज पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. पण आता यामध्ये काही काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मला मुंबईला पाहिजे, बरोबर. काही काही असं वाटतं नाही मला जवळ पाहिजे का. काही काही विद्यार्थी असे असतात की त्यांना आहे ना शिकण्याचं आवड आहे लॉ करायची, पण पूर्ण प्रॅक्टिस करत नाही पुढं. म्हणून छोट्या मोठ्या कॉलेज ते घेतात आणि फक्त लेक्चर पण अटेंड करत नाही, पूर्ण लॉ ते समजून घेत नाही, फक्त ते एक्झाम पुरता वकील बनता. पण त्यानंतर होतं काय, त्यांना कामं भेटत नाही. त्यांना माहितच नसतं की वकील क्षेत्र हा काय आहे, वकिलामध्ये काय आहे, वकिलामध्ये आपण काय करू शकतो. वकील फील्ड अशी चीज आहे, वस्तू आहे की आपण त्यात 0 पासून आहे ना कमीत कमी एवढं उंचावर जाऊ शकतो की आपल्याला कोणी पण आपला हात धरू शकत नाही. मी आपल्याला एवढंच बोलू शकतो की आपण कायद्यामध्ये प्रवेश करताना आपली जी जबाबदारी आहे, चांगला कॉलेज, शिक्षण, लेक्चर